आपल्या सदिच्छा मला कळल्या, पण माझा संसार सुखाचा होईल ही आशा मी आता सोडली आहे. देवी, मला येण्याची अनुमती आहे? यावे देवेंद्र. देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. आपला नमस्कार पोचला देवेंद्र. आसन ग्रहण करावे. नाही देवी, श्री खंडेरायांचे दर्शन झाले आहेच. आता आपले दर्शन घेऊन निघावे म्हणतो. पण गडावर येण्याचे प्रयोजन आपण सांगितले नाही. देवी, आता चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होईल. त्याआधी श्री खंडेरायांचे दर्शन घ्यावे असा मानस होता. आपले उभयतांचे एकत्रच दर्शन होईल असे वाटले होते, पण आपण इथे आहात असे कळले म्हणून आलो. बरं वाटलं आपण आलात ते. पण देवी, यावेळी उत्सवाची काही तयारी दिसली नाही. होईल, आणि मला खात्री आहे की यावेळी सुद्धा उत्सव अगदी सुंदरच होईल. देवेंद्र, हा उत्सव आपल्या इतका कसा ध्यानात आहे? देवी, श्री खंडेरायांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मल्लासुराचा संहार केला आणि मला माझे इंद्रपद पुन्हा मिळवून दिले, तेव्हा हा उत्सव माझ्या अधिक ध्यानात असणे स्वाभाविक नव्हे काय? श्री खंडेराय खरं सांब सदाशिव आहेत. भक्तांची इच्छा पूर्ण करण्यात त्यांना इतका आनंद होतो की स्वतःच्या कुटुंबात काय सुरू आहे याचे त्यांना भानही नसते. देवी, आपली अनुमती असेल तर मी काही बोलू? अवश्य. देवी, आपण इथून निघून गेला होतात आणि परत इथे आल्यावरही इथे राहण्याचा आपला मानस नाही असे ऐकिवात येते आहे. ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली तर? ही वार्ता ऐकून अत्यंत क्लेश झाले म्हणून मी आलो आहे. मला कोणत्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही देवेंद्र. नाही देवी, मी आपल्याला कसली सहानुभूती देणार? आपण तर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याला सिद्ध आहात. पण देवी, एक विनंती अवश्य करेन. आता जर आपण इथे आलेले आहात तर आपण इथून जाऊ नये. मी आपल्या भावना समजू शकते देवेंद्र, पण हा एका पती पत्नी मधला प्रश्न आहे. अर्थात अर्थात देवी, आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. पण देवी, आपण आमच्यासाठी ही श्रद्धास्थानी आहात. मी त्या भूमिकेतून बोलतो आहे. मी इथे थांबावे यासाठी काही कारण नाही. देवी, आपण जर इथे नसाल तर इथल्या सिंहासनावर कोण बसणार? मी त्याचा विचार केला नाही. क्षमा असावी देवी, पण आपण जर इथे नसाल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.